एंटरप्रेन्योर बनणं निवडलंय, तुम्ही उद्योजक एंटरप्रेन्योर बनणं ठरवलंय। सुरुवातीला आपली कंपनी असावी हा उद्देश असतो। त्याच्यानंतर आपण सर्वाइव्ह व्हावं ही इच्छा असते। त्याच्यानंतर आपण श्रीमंत व्हावं, बायको मुलाला घर प्रॉपर्टी घ्यावी अशी इच्छा असते। त्याच्यानंतर मग आपल्या एम्प्लॉईजची प्रगती व्हावी, एक ऑर्गनायझेशन बिल्ड व्हावी ही अशी इच्छा असते। त्याच्यानंतर एक स्टेज असते की ऑटो पायलट मध्ये एक ऑर्गनायझेशन व्हावं। आणि तुम्ही क्रिकेटर बनायचं ठरवलंय तर तुम्ही इंडियन टीम मध्ये जाल याची गॅरंटी नाहीये, पण इंडियन टीम मध्ये जाण्याचा प्रयत्न न करणं हा फार मोठा अपराध आहे। त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर आहेत, पण हे लेव्हल 4 मी सांगतो ना, तुम्ही लीडर्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा। जरी एक प्रयत्न फेल होईल, 2 प्रयत्न फेल होतील, 3 प्रयत्न फेल होतील, 4 प्रयत्न, इनफॅक्ट पहिले 10-12 प्रयत्न फेल झाल्यानंतर आहे ना, ऍक्च्युअली तुम्हाला तुमच्यासाठी लीडर डेव्हलप करण्याची एक वेगळी कंटेंट मिळेल जी आतून येईल आणि त्यानंतर तुम्ही लीडर डेव्हलप करा। कारण आहे ना, लॉंग लास्टिंग ऑर्गनायझेशन बिल्ड करायचं असेल ना, तर लीडर्स डेव्हलप केलं तरच ती ऑटो पायलट मोड ऑर्गनायझेशन होईल। नाही तर ही पर्सन डिपेंडंट ऑर्गनायझेशन असेल आणि ज्यावेळेस तुम्ही वयस्कर व्हाल, म्हातारे व्हाल, त्यावेळेस तुमचं घर चाललेलं असेल, पण दॅट इज नॉट द पर्पज ऑफ रनिंग ऑर्गनायझेशन। कारण आपण सगळे पृथ्वी सोडून जाणार आहोत किंवा आपण सगळे रिटायर होणार आहोत, पण ऑर्गनायझेशन पृथ्वीवर आपण गेल्यानंतर अजून जास्त फ्लरिश होतं। त्याला आपण लेव्हल 5 ऑर्गनायझेशन असं म्हणतो।